तर नमस्कार सर्वांना. आज आहे 31 डिसेंबर आणि आज आहे आमची पार्टी. तर हे पहा, आम्ही सगळं चूल वगैरे पेटवली आहे आणि इकडे सगळं जेवण वगैरे तयार करायचं चाललंय. तर आज आम्ही बनवतोय बिर्याणी. तर बघूया आपण की आपली बिर्याणी कशी बनते. इकडे पाहू शकताय गाड्या वगैरे लागलेत, अंधारात दिसतात का नाही माहित नाही. आपण जाऊया जरा जवळ. हे पहा, इकडे आपल्या गाड्या वगैरे लागल्या. इकडे एक गाडी आणि तिकडे एक गाडी, दोन गाडी लागलेत. आणि गाडीमध्ये आहे ना आपण साऊंड चालू ठेवलाय आणि म्युझिक लावलंय. मस्तपैकी सगळं एन्जॉय करतोय आम्ही. बघूया आता काय होतंय. इकडे पहा, आपलं चिकन वगैरे टाकून झालंय सगळं. सगळी तयारी चालू आहे. इकडे कांदा पण चिरायचे सगळं सुरू आहे. इकडे सगळे आपले जे तंदुरीच्या ब्लॉग मध्ये होते ते तुम्ही ओळखतच असाल. इकडे रोहन पण बसलाय. थंडी खूप आहे त्यामुळे जरा शेकायचं वगैरे पण चाललंय. रोहन मस्तपैकी कलेची भाजून घेतोय. खूप म्हणजे खूप थंडी आहे. जर इथे आम्ही शेकोटी पेटवली म्हणजे चूल जी आहे तिथेच आम्ही शेकायला वगैरे बसलोय. आणि तिथून जर उठलो तर जास्त एवढी थंडी वाजते ना की काही सुचतच नाहीये. म्हणजे पुन्हा तिथेच येऊन बसावं असं वाटतंय. आणि एकदम शिजली हे बघा. हे नको कुलू. असं बिर्याणी एकदम तयार झाली. इकडे कालवण तयार होते. आपले खजिनदार स्पॉन्सर केले आपल्याला. स्पॉन्सर हे स्पॉन्सर का करतोय माहिती का? कारण की सध्या आता ग्रामपंचायतीचं इलेक्शन येत आहे. तर भाऊ इलेक्शनला उभे राहणार आहेत. इलेक्शनला उभे राहणार तर खर्च तर केलाच पाहिजे. आणि भाऊंचा जवळपास 5,000 रुपयाने पगार वाढलाय. हो, डायरेक्ट पगार 5,000 वाढवला. भाऊंनी रिझाईन दिली कंपनीला म्हणली, कंपनीवाल्यांना म्हणले सरळ तुमची लायकी नाही मला ठेवायची, मला बेटर कंपनी भेटेल तुमच्यापेक्षा. 5,000 पगार वाढवला. तर भाऊ कॉन्फिडन्स, कारण की एवढा कॉन्फिडन्स कुठून आला माहिती आहे का? भाऊंनी मला पर्सनली सांगितलं की अभिजित बिचुकले यांच्याकडे त्यांचे पर्सनल लेक्चर्स झाले. तर खरंच, तर आता त्यांनी गाईड करायला चालू केलंय. श्रवण आणि मी उद्यापासून त्यांच्याकडे लेक्चर्सला जाणार आहे. अभिजित बिचुकले यांचे शिष्य सूरजभाऊ साळुंके आणि सूरजभाऊ साळुंकेंचे शिष्य श्रवण आणि पार्थ. हे मुकदम आहे माझा. तू इथं मुकदम दाखव. खरंच खूप चेष्टा झाली आहे आणि खूप मजा येते. एवढं एन्जॉय करायच्या नादात आम्ही पण म्हणजे विसरून जातोय व्लॉग करायचं वगैरे. खूप मजा येते. भातगार झाला. तर आता आम्ही बसलोय सगळं. आम्ही ताट वगैरे सगळं वाढून घेतलं. आता आपल्याला बिर्याणी देणार आहे. भाऊंचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर सांग. आता ही दिवाळी फक्त सुहाना दिवाळी. आपली मराठी माणसं पुढे गेली पाहिजेत. तर सपोर्ट करा भाऊंना. तुम्हाला कुठेही काही ट्रान्सपोर्टची सर्व्हिस लागली कुठली तर कॉन्टॅक्ट करा. एकदम बेस्ट सर्व्हिस देणार. आणि म्हणजे एकदम तुमचं जे काही पण सामान असेल ते व्यवस्थित तुमच्या जागेवर पोहोचणार. सगळं पोहोचणार. आणि रेट्स पण एकदम व्यवस्थित आहे. रोहन चेष्टा करतोय. बघा, आपल्याला बिर्याणी वाढायची चालली आहे. हे पाहू शकता. मस्तच एकदम दिसते. इकडे श्रवणला पण वाढले. आता काही सुट्टी देणार नाहीयेत कोण. इकडे कालवण पण चाललंय वाढायचं. रस्सा. आता आपण खाऊ बिर्याणीची टेस्ट कशी आहे वगैरे बघूया. पहिला बाईट आपण घेऊया. हे बघा, एक नंबर झाले. आपण जरा चिकनचा पीस पण बघूया खाऊन. एक नंबर खरंच.
मन एकदम तृप्त झालं. श्रवण बिर्याणी कशी आहे? एक नंबर. आवडली ना? टोप तिकडे वडकी इकडे रस्सा वगैरे पण आहे. एक नंबर सगळं दिसतं. आपण सगळं आपलं बिर्याणी वगैरे खाऊया आणि त्यानंतर आपण भेटूया. एक नंबर बाद झालाय. बात नाही बिर्याणी. व्हॉट एव्हर दिस इज. रोहन तर स्प्राईट थम्सअपची बाटली घेऊन बसलाय. काय रोहन प्लॅन काय? तर आपल्याला आता सगळं खाऊन घेऊया. भेटू आपण थोड्या वेळात. आमचा आता फोकस फक्त बिर्याणी संपवण्यावर आहे. इकडे दाखव राजा. तर ब्लॉग तर आपण आता काही करायचं नाही. डायरेक्ट आपण जेवण वगैरे सगळं झाल्यावर भेटू. तर फायनली आपलं पार्टी संपली. जेवण वगैरे सगळं झाले आणि आपण शेकत थम्सअप चोर पण दाखव. नाही नाही काय नाही. चेष्टा करतात एकमेकांची. आपला ब्लॉग आपण वाट नाही का त्यात? चेष्टा नाही चेष्टा नाही चेष्टा नाही. चेष्टा नाही खरं आहे ते. आपला ब्लॉग आपण इथे एंड करूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. सगळी पार्टी वगैरे सगळी झाली. तयारी वगैरे सगळी करून घेतली आपण. भांडी वगैरे घेतलेली ती सगळी आपण गाड्यांमध्ये टाकून घेतली. इकडे एक आपली गाडी थांबली आणि इकडे एक थांबली. तर आता आपण जाऊया घरी. खूप लेट झालंय. लेट म्हणजे अजून 11 पण नाही वाजले. पण आता जाऊया घरी. गाडीत नाही